नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. अखिल भारतीय माजी सैनिक संघटना दिंडोरी यांच्या वतीने आयोजित 26वा कारगिल विजय दिन पावसात देखील मोठा उत्साह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार वसंत धुमसे होते. प्रास्ताविक अखिल भारतीय माजी सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार वसंतराव धुमसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ, रामशेज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक DY पगार, मंडल अधिकारी भारती रतिबे, PN बांडे, आरोग्य विस्तार अधिकारी रवी किरण जाधव, तलाठी शरद गोसावी, डॉक्टर संदीप गोसावी, ज्ञानेश्वर काकड, दत्तात्रय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी 8 वाजता मान्यवर व माजी सैनिक कुटुंबियांनी किल्ले रामशेज चढाई सुरुवात केली. भर पावसात गड चढून सर्वप्रथम रामसीता मंदिरात दर्शन घेण्यात आलं. भवानी मातेच्या मंदिरात प्राचार्य शरद शेजवळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर किल्ल्यावर नायब तहसीलदार वसंतराव धुमसे यांच्या हस्ते शासकीय तिरंगा फडकवण्यात आला. मुसळधार पावसातही ध्वजारोहण व सलामी उत्साहात पार पडली आहे. जगदीश जाधव सर यांनी रामशेज किल्ल्याची माहिती सांगितली. गडावर 280 नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, कारगिल विजय असो, अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. पायथ्याशी परतल्यानंतर दीप प्रज्वलन व शहीद जवानांच्या छायाचित्रांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. कारगिल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय माजी सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कारगिल युद्धातील शौर्यगाथा सांगत उपस्थितांना देशसेवेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्राचार्य शरद शेजवळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागवण्याचा संदेश दिला, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी शिस्त आणि देशसेवेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार वसंतराव धुमसे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात शहीद जवानांचे बलिदान स्मरून सर्वांनी राष्ट्रसेवेची भावना मनात बाळगावी असे सांगितले. त्यांनी माजी सैनिकांच्या कार्याची प्रशंसा केली आहे व त्या नव्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा असेही आवर्जून सांगितले. यावेळी श्रीनगर येथे कार्यरत असलेले जवान बापू गोविंद बोडके तसेच रामशेज किल्ले महोत्सव समिती, DJ पलटण अकॅडमी, प्राथमिक आरोग्य केंद्र उमराळे, विविध शाळांतील विद्यार्थी व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. किल्ले महोत्सव समितीचे गोपीनाथ पाटील व जगदीश जाधव यांनी सर्वांसाठी सुरुची भोजन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार मेजर भारत नागरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेजर भारत खांदवे, मेजर भारत नागरे, अखिल भारतीय माजी सैनिक संघटना पदाधिकारी, रामशेज किल्ले महोत्सव समिती, DJ पलटण अकॅडमी, रामशेज ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली. आपण येथे साजरा करत आहोत. हा कारगिल विजय इथे साजरा करण्याचा उद्देश असा की शिवकालीन रामशेज किल्ला हा अजिंक्य रामशेज किल्ला आहे आणि या रामशेज किल्ल्यावरती भारताच्या इतिहासात नोंद झालेला कारगिल विजय दिवस साजरा करण्याचं भाग्य खरं तर आम्हा माजी सैनिकांना लाभलं आहे. त्यात आम्ही माजी सैनिक या युद्धाचे साक्षीदार आहोत. युद्धातील एक अविस्मरणीय अनुभव सांगा. तसं तर युद्धामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सांगण्यासारखे आहे. ही जी पहाडी आहे, ही पहाडी समुद्र सपाटीपासून साधारणतः 19-20 हजार फूट उंचीवरती आहे आणि अशा उंचावरती आपलं सैन्य खाली आणि पाकडे हे वरती बसलेले असताना आपल्या भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलं आणि भौगोलिक परिस्थितीला प्रतिकार करत आपला विजय मिळवला आणि त्यामध्ये 26 ऑगस्ट 1999 रोजी आपल्याला हा विजय मिळाला. म्हणून आपण हा विजय दिवस साजरा करत आहोत. एस मराठी न्यूज साठी संतोष कथार, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.